खंडणी, अपहरण, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादीचे केस तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मस्साजोगमधल्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावणं, खंडणी मागणं आणि अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देणं या प्रकरणी त्या तिघांवर केज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली आहे. काही दिवसांपूर्वी आवादा कंपनीच्या शिवाजी थोपटेंना वाल्मिक कराडांनी परळ इथल्या कार्यालयात बोलवलं आणि कंपनीचे सर्व काम बंद करा, काम चालू ठेवायचं असेल तर 2 करोड रुपये द्या असं सांगत त्यांच्याकडे खंडणी मागितली. शिवाजी थोपटेंनी वाल्मिकांचं न ऐकल्यावर त्यांनी कंपनीचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर वारंवार मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हे प्रकरण धमक्यांपुरतेच राहिलं नाही. कंपनीचे पदाधिकारी सुनील शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 मे 2024 रोजी याच कारणावरून त्यांचं अपहरण करण्यात आलं. याचबरोबर केज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचंही ते म्हणाले. त्यानंतर 6 डिसेंबर 2024 रोजी देखील सुदर्शन घुले आणि इतरांनी आवादा कंपनीत जबरदस्ती प्रवेश करून कामगारांना धमकी देत मारहाण केली. केज तालुक्यातले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या, त्यानंतर आवादा कंपनीच्या कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या यामुळे बीड जिल्ह्यात भीतीचं वातावरण तयार झालं. रोहिदास हातांगळेसोबत मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.